म्हणतो सगळ्यांनी छान आणि प्रेमाने आणि आनंदानेच राहिलं पाहिजे, विच इज गुड. पण राग येतो माणसाला, रागवायचाच नाही आणि आनंदीच राहायचा असं नसतं. जर आपण त्यांना स्वतःच्या बाबतीत पेशन्स शिकवत नाही, तो पेशन्स त्यांच्या लाईफ पार्टनर बद्दल कसा त्यांच्यापाशी असेल. क्या बात, वा वा. हा आपणच आई वडील म्हणून शिक. आज नाही बाबा मला नाही आवडत स्मोकिंग किंवा मला नाही आवडत ड्रिंकिंग म्हटलं तर तुम्ही ग्रुपच्या बाहेर पडाल. काही अशा गोष्टी आम्ही घरी जाऊन डिस्कस करतो किंवा हॉटेल रूमवर ज्या तिथे बोलता येत नाहीत. जिथे तोंडातनं आलेलं असतं पण एवढंच केलेलं असतं, ओके नंतर बोलायचं आहे. धर्मेंद्र अगदी म्हणजे आजोबा होत आला तरी मैं फर्स्ट क्लास फर्स्ट आया म्हणायचा. तसं नाहीये ना आता. आता त्या वयाची मुलं आली आहेत काम करायला. सॉरी मी आता बोलणार आहे निवेदिता. मला ना माझ्या खूप आईचा फील येतो तिच्या. आमच्याकडे होतो मी बाबा कोणाला जाऊन अप्रोच करत नाही. मला असं समोरून येतं ते काम आहे. दुसऱ्याला जाऊन कामासाठी अप्रोच करणं हे कमीपणाचं वाटतं, विच इज रॉंग. येस, मोबाईलमध्ये गुंतलेले असतात त्याच्यामुळे त्याचे जे काही दुष्परिणाम व्हायचे ते होतात. कधी कधी माझ्यासारखे काय ऍक्टर्स असतात ते पहिले ठेवून दे मग बोलायला ये. की निंदकाचे घर असावे शेजारी. मी निंदकाशी संसारच करते. सगळ्यांनी पाहिलं आहे. एक तर 2 कारण आहेत. सिनेमाचा एक तर विषयच वेगळा वाटतोय, आजच्या जनरेशनला कदाचित तो पटेल भावेल असा आहे तो विषय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यातले कलाकार, म्हणजे प्रिया उमेशला एकत्र सिनेमात बघण्याची जी काही इच्छा होती ती सरांनी पूर्ण केली आहे. आणि दुसरी जोडी जी आहे निवेदिता सराफ मॅडम आणि विनेश ओक सर यांची ही जोडी सुद्धा आम्ही टीव्हीवर पाहिली होती काही वर्षांपूर्वी. आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आम्हाला या सिनेमाच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. तुमच्या सगळ्यांचं महाराष्ट्र टाइम्स मध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. मठाचे निवासी संपादक समीर कर्वे सरांना विनंती करते की आमच्याकडे एक छोटीशी भेट आणि गणपती बाप्पा तुम्हाला द्यावा, शुभेच्छा म्हणून. थँक्यू. आता तुम्हाला काही कमी पडले तर माझ्याकडे मागा. प्रोड्युसर नितीन वैद्य सर, आणि गणपती बाप्पा सुद्धा त्यांच्या उमेश कामत लगेच पोस्ट करतो. थँक्यू सर. या बाबतीत पुस्तक आहे आज. आपल्या घरात 2 सेम नको यायला, वेगवेगळे. अच्छा वेगवेगळी असतात का? पण नंतर तुम्ही म्हणून मला खरंच सेम. आम्हाला सेम आलं तर आम्ही एक्सचेंज. या आधीचा सिनेमा अलिबाबा आणि 40 चोर आणि आता हा सिनेमा, दोन्ही तसं बघायला गेलं तर त्याच्यामध्ये नातेसंबंध आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याचे वेगवेगळे पैलू आहेत. हा सिनेमा जेव्हा या सिनेमाची कथा डोक्यात आली असेल तेव्हा एक कॅरेक्टर्स म्हणून, व्यक्तिरेखा म्हणून हेच कलाकार डोक्यात होते किंवा त्यांची बांधणी कशी झाली? कारण की मी सुरुवातीला म्हटलं तसं की हे आमच्यासाठी एक मेजवानी आहे या दोघांना एकत्र सिनेमात बघून. तर हे दोघं जण तुम्ही ठरवलं होतं की दोघांना आणायचं आता ह्या सिनेमाच्या निमित्ताने? याचं उत्तर खरंच हो असं आहे. याचं कारण असं आहे की ते लिहिताना बऱ्याच वेळेला आपल्या डोळ्यासमोर कोणतरी ॲक्टर असतो एखादा रेफरन्ससाठी. एखाद्याचा परफॉर्मन्स आपल्याला माहिती असतो की हा असा परफॉर्म करू शकेल म्हणून तो ॲक्टर असतो. यातल्या कॅरेक्टर्सच ह्या दोघांसारख्या आहेत. त्यामुळे ते दोघंच जण होते डोळ्यासमोर. म्हणजे यातली जी ऋतिकाची कॅरेक्टर आहे, पात्र आहे ते अत्यंत शिस्तप्रिय, नीटनेटकं, वरून करारी वाटणार पण अतिशय हळवं असं असल्यामुळे मी तिकडे ओके इकडे बघून बोलतो तुम्ही. हे एक बरं झालं दिग्दर्शकाला कुठे बघून बोलाय सांग. दिग्दर्शकाला कॅमेरा फेसिंग घ्यायची सवय नसते ना. त्यामुळे म्हणजे त्या दिवशी म्हणालो तसं किंवा यातली आशयची जी कॅरेक्टर आहे जे उमेश करतो आहे ते खरंच पात्र असं की ज्याला सगळ्या आजूबाजूच्या लोकांना हॅपी ठेवायचं आहे. तो स्वतः आनंदी आहे आणि अतिशय साधा सरळ चांगल्या मनाचा मुलगा. म्हणजे तीही आहे चांगल्या मनाची, असं नाही की तो आहे असं. पण तर ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही तसेच आहेत. किंवा निवेदिता त्यांचं जी कॅरेक्टर आहे उमा, ती इतकी प्रेमळ की जसं मी परवाई याच्या वेळेला म्हणालो ट्रेलरच्या वेळेला तसं की त्यांनी नुसतं साधा पाठीवर हात ठेवला ना तरी तुम्हाला आश्वासक वाटतं. ती मायाच त्यांच्या हातात, त्यांच्या चेहऱ्यात, त्यांच्या पूर्ण अस्तित्वात आहे. ती कॅरेक्टर तशीच आहे. आणि डॉक्टरांसारखा म्हणजे प्रफुल्लित माणूस ते आले की असं प्रसन्न प्रफुल्लित वाटतं. तर ती कॅरेक्टर माधवची तशी आहे. त्यामुळे हे सगळेच जण अत्यंत ऑर्गॅनिकली आलं
की हा म्हणजे यांच्याशिवाय आता पर्याय नाही आहे. मग यांना तर आम्ही म्हणाले होतो, मी आणि नितीन गेलो त्यावेळेला, की तुम्ही हो म्हणताय का तर हा सिनेमा करू, नाही तर वेगळा विचार करू. कारण ते इतकं जास्त फिट बसणं ज्याला म्हणतो ना, आणि बऱ्याच वेळेला कास्टिंग तुमचं निम्म काम करतं सिनेमा कन्व्हिन्स करण्यासाठीचं. त्यामुळे ते योग्य होणं, ते पूरक असणं, त्यामुळे ते फारच तुम्हाला जसं की ते खूप ऑब्व्हियस झालं. आणि सुदैवाने या चौघांनी होकार दिला, त्यामुळे ते घडू शकलं. कथेची म्हणजे अर्थात कथा पूर्ण तुम्ही नाही समजू शकणार, पण तरी सुद्धा विषय जो आहे तो त्या विषयामागचा काय एक थॉट प्रोसेस होती, कारण की तो आत्ताच्या जनरेशनसाठी खूप म्हणजे रिलेट करण्यासारखा विषय आहे. अगेन त्याच्यातल्या तुम्ही गोष्टी काही मांडू पाहत असणार, तर त्या ती कथा कशी सुचते? आपल्याच आजूबाजूला घडत असतात गोष्टी आणि त्याच्यातूनच कथा सुचते. की आपली भाचे, पुतणे ही मंडळी ज्या वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने आपली इंटरॅक्शन होत असते, त्यावेळेला त्यांचे विचार, त्यांचं आता जगण्याकडे बघणं, म्हणजे स्पेशली डिजिटल एरामधली जी जनरेशन आहे, ही जी जनरेशन आहे, यांच्यापेक्षा थोडी मोठी जनरेशन आहे, की हे मोबाईल असतानाच जन्माला आलेली मुलं आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे पहिल्या क्षणापासून, कळायला लागल्यापासून त्यांना जग समोर हातातच आहे. त्यामुळे त्यांची विचारसरणी, जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, कुठलीही कंपल्शन्स नसणं, काही प्रमाणात आपल्या पिढीवरती एका अर्थाने परंपरेचं म्हणा किंवा आपल्या रूढी परंपरांचं, काही इझम्सचं कंपल्शन असायचं. या मुलांकडे तो नकाराधिकाराचा अधिकार आहे, ते नकारून टाकण्याचा, की नाही आम्हाला दुसरा ऑप्शन आहे. त्यामुळे स्वतंत्र विचारसरणीची मुलं की जे ज्या वेळेला स्वतःच्या आयुष्याचे काही निर्णय घेतात, काही स्टेक लावतात आयुष्यावरती, त्यावेळेला त्यांची घुसमट कुठे होते आणि कुठे त्यांना त्या निर्णयांची जबाबदारी घ्यावीशी वाटते किंवा घेता येते. आणि त्यावेळेला जर सपोर्ट असेल एका अनुभवी जनरेशनचा, काही अनुभवी माणसांचा त्याच्याबरोबर, तर ते जगणं सुकर होतं, सुसह्य होतं आणि सुंदर होतं. आणि हाच आहे मुळात हा सगळा नात्यांचा पट आहे, की जो आहे तो की फक्त यंग जनरेशन किंवा फक्त म्हातारी जनरेशन आणि ते उपदेश देणारे आणि हे उपदेश ऐकणारे किंवा हे रिबेल करणारे, आणि ते तर असं नाही आहे. हे चारही पात्र जी आहेत ही एकत्रच झगडा करतात जगण्याची आपापल्या पद्धतीने, पण एकमेकांबरोबर आल्यानंतर काय होतं याची ही गोष्ट आहे साधारण. तर त्यामुळे अर्थातच यंग जनरेशन हे दोघं, आणि त्यात ते लिव्ह इनमध्ये राहत. तुम्ही आता बघितलं असेल की म्हणजे गोष्ट लिव्ह इनची नाही आहे, पण आता ही काय म्हणू आपण परिस्थिती आहे. आणि ही परदेशात का करावी लागली की आपल्या इथे आपल्याला फार सहजपणे नातेवाईकांपासून, मित्रमंडळींपासून ते सोशली सुद्धा खूप मदत वेगवेगळ्या पद्धतीने अवेलेबल असते, डिलिव्हरी होताना किंवा कुठल्याही पद्धतीने. आत्ताची बरीचशी पुढची जनरेशन जी आहे, जी आता परदेशात स्थायिक झाली आहेत, नोकरीनिमित्त गेले असतील, शिक्षणानिमित्त गेले असतील, त्या मुलांचे आत्ताचे जे प्रॉब्लेम्स आहेत, जे आपलीच इथलीच आहेत मंडळी, आणि त्यांना काय स्ट्रगल करावा लागतो, कारण तिथे अशी मिळत नाही सहजासहजी मदत, म्हणून तो परदेशातही करावा लागला, म्हणजे ती गोष्ट तिथे मांडावी लागली. असं घडत गेलं ते. मला उमेश आणि प्रिया तुम्हाला विचारायचं की युजली आता सरांनी सांगितलं सरांनी की तुम्ही दोघं तसेच आहात जसे या पिक्चरमध्ये आहात, तसेच तुम्ही रिअल लाईफमध्ये आहात. तर असं म्हणतात की इट इज टू डिफिकल्ट टू बी सिम्पल. तर तुम्ही खरंच तसे असताना तुम्हाला स्क्रीनवर तसंच वावरायचं हे चॅलेंज होतं का खूप इझी गेलं? नाही, अगदी खरं आहे. खरं तर आपल्याला असं वाटतं की सहज गोष्टी करणं सोप्या असतात, तर नाही, त्या कठीणच असतात. त्यामुळे माझ्या मते आम्ही ज्या स्क्रिप्ट ऐकत होतो तेव्हाही खूप काही गोष्टी रिलेट होतात तुम्हाला, कारण त्या जनरेशनच्या असतात त्यांच्यातल्या. सो नवरा बायकोकडून आम्ही जसे एकत्र आहोत तशा त्या आम्हाला खूप गोष्टी रिलेट होत गेल्या. पण डेफिनेटली जेव्हा ॲक्टिंग करायची असते, जेव्हा तुम्हाला एक वेगळं कॅरेक्टर उभं करायचं असतं, तेव्हा त्याचे काहीतरी गुणधर्म येतातच. जनरली असं होतं की आम्ही ते त्या पिढीचं रिप्रेझेंटेशन करत असतो. त्यामुळे तू जेव्हा ही गोष्ट बघशील, ही कॅरेक्टर्स बघशील, तर तुलाही ते कुठेतरी रिलेट होईलच. पण डेफिनेटली जेव्हा आपण काम करतो तेव्हा फक्त डायलॉग्सच नाहीत, तर आजूबाजू दिग्दर्शक म्हणून आदित्य आम्हाला काय इनपुट्स देतो आहे, तो आम्हाला तिथे किती सहजपणे वावरायला मदत करतो आहे, किंवा त्याचं दिग्दर्शन ज्या पद्धतीचं आहे किंवा वाक्य ज्या पद्धतीचे आहेत ती किती सहज आहेत, तर ती आमचा अनुभव आणि आम्ही खऱ्या आयुष्यात एकत्र राहत असल्यामुळे ते आम्हाला जास्त सोपं जातं.
पण ते तितकंच तसं म्हटलं तर कठीणही असतं, इतकंही सोपं नसतं की हां हे आमच्यासारखं त्यांना कॅरेक्टर चला करून मोकळे व्हा. आणि बऱ्याच वेळा आपल्याला माहित नसतं आपण कसे आहोत. करेक्ट. आपण आपल्याला एक ॲझ्युम करत असतो, पण ऍक्च्युली खरं आपण वेगळे असतो, समोरच्याला माहिती असतं. त्यामुळे ती जेव्हा म्हणायची हा उमेश सारखा आहे, तेव्हा ती कॅरेक्टर उमेश सारखी म्हणायचं ती प्रियासारखी. व्हेरी नाईस. करेक्ट. प्रिया, तू प्रत्यक्ष आयुष्यात शिस्तशीर वगैरे आहेस. उमेश ऑनस्क्रीन कसा आहे आता आणि ऍक्च्युअली याच्यात पण काय, म्हणजे त्यात दोन याचे काय फरक जाणवतो? ऍक्च्युली आदित्य म्हणाला तसं त्या ज्या काही क्वालिटीज आहेत ना, मला असं वाटतं की आपण ज्या वेळेला ते पात्र साकारतो ना, त्यावेळेला आपल्याला त्या पात्रात काहीतरी आपलेपणा शोधून आपल्याला धरावं लागतं. तर ते धरायला आशय आणि ऋतिकाच्या बाबतीत आमच्या अशा कॉमन गोष्टी खूप निघू शकल्या की जे आम्हाला धरून ठेवू शकलो. ते पात्र साकारताना मी खूप जास्त शिस्तप्रिय आहे आणि त्याचं कारण असंही की मी जरा परफेक्शनिस्ट पण आहे. आय थिंक माझ्या घरातच बऱ्यापैकी माझी आजी तशी होती, माझे बाबा तसे आहेत, माझे काका तर माझी आजी, माझे काका आणि आमची लेवल ऑफ परफेक्शन ही खूपच सेम आहे. पण मला हे थोडं समजतं की इतर लोक तशी नसतात. नॉट दॅट की त्यांनी माझ्या वागण्यात काही फरक पडतो. माझ्या वागण्यात तरी काही फरक पडत नाही, पण लोक नसतात. आणि म्हणजे मी जशी आहे तसा हा नाही आहे. मला जितकं एखादी गोष्ट तशीच्या तशी होण्याची माझी जी जिद्द पण असते आणि माझा अट्टहास पण असतो, तसा याचा अजिबात नसतो. तर ते काही अंशी खरं तर खूप चांगलं पण आहे, कारण त्याला पटकन लेट गो करता येतात गोष्टी ज्या मला नाही करतायत. पण काही ठिकाणी जिकडे त्या हट्टानी आणि अट्टहासानी आणि जिद्दीनी आपण त्या परफेक्शननी गोष्टी उत्तम करू शकतो, तिथे मग अशा प्रवृत्तीचा थोडा कमीपणा पण जाणवतो की अरे मग जितकं मी पुश करू शकते तितकं तू पुश नाही करू शकत. सो प्रत्येकाचे प्लस अँड मायनसेस आहेत. म्हणजे माझ्या याही स्वभावाचे मायनसेस खूप आहेत, कारण माझ्या त्या हट्टापायी इतरांना त्रास होतो तर होतोच, मला स्वतःला पण खूप त्रास होतो. तर असंही करून चालणार नाही. पण मला असं वाटतं की ह्या पात्राच्या काही गोष्टी त्या ऋतिकामध्ये सुद्धा आहेत आणि ते तसंच आशयमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की थोडासा उमेश तसा आहे. हा एक आस्पेक्ट झाला. पण जसं आदित्य म्हणला तसा त्याचा दुसरा आस्पेक्ट आहे की त्याला सगळ्यांनीच सतत उमेशची एक अशी ही चांगली अपेक्षा असते. ओके, मला कधी कधी त्याचं दुसरं रूप पण असं वाटतं की म्हणतो सगळ्यांनी छान आणि प्रेमाने आणि आनंदानेच राहिलं पाहिजे, विच इज गुड. पण राग येतो माणसाला. रागवायचाच नाही आणि आनंदीच राहायचा असं नसतं. राग येऊ शकतो, पण त्याचा जेन्युइनली प्रयत्न असतो की आपल्या आजूबाजूचे सगळे शक्य तितक्या कमी त्रासात, आणि आपण स्वतः सुद्धा, म्हणजे तो स्वतः सुद्धा माणूस म्हणून शक्य तितक्या कमी त्रासात त्रासमुक्त आनंदाने जगूया. सो ही क्वालिटी खरंच त्यांच्यामधली कॉमन आहे. बाकी थोड्या गोष्टी इकडे तिकडे. विषय एखादा जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा आपण त्याच्यातलं, म्हणजे कलाकार त्याच्यातलं एक गोष्ट काहीतरी असते की ती क्लिक होते. तर या सिनेमासाठी तुम्ही वाचत असताना किंवा तुम्हाला विषय सांगण्यात आला असेल तेव्हा काय एखादी अशी गोष्ट आहे की जी क्लिक झालेली नाही, आपण हा करूया सिनेमा, असं तुम्हाला? सर्वप्रथम म्हणजे ह्या सिनेमाची गोष्ट, ती कथा इतकी मला स्टोरी टेलिंग आवडलं त्याचं. म्हणजे आपण म्हणूया विषय वेगळे नाही, वेगळे इथून तिथून खूपदा अशा प्रकारच्या विषयांना कदाचित कोणी स्पर्श केला असेल नसेल, पण त्याची स्टोरी टेलिंग आहे ना, ते इतकं गोड आहे, इतकं निर्मळ आहे आणि इतकं सरळ सोट आहे. ते मला स्टोरी टेलिंगच अतिशय आवडलं. त्या सिनेमाची गोष्ट अतिशय आवडली. आणि दुसरं म्हणजे उमा जी भूमिका याच्यात मी साकारते ती मला खूप आवडली. कारण कसं आहे ना की माझ्या एज ग्रुपला कोणाची तरी आई होणं, फक्त कोणाची तरी सासू होणं फारसं महत्व, त्या म्हणजे दुसऱ्यांच्या लव्ह स्टोरीतला तुम्ही एक सपोर्ट असणं, असंच युजली माझ्या एज ग्रुपला रोल्स लिहिले जातात. बट बाय ग्रेस ऑफ गॉड अलीकडे जर आम्हाला बऱ्यापैकी कॅरेक्टर्स करायला मिळत आहेत. तर ह्या दोन लोकांबरोबर ती उमा माधवची पण गोष्ट आहे
ती जशी ऋतिकाची आणि याची गोष्ट असेल तशी ती उमा माधवची पण गोष्ट आहे. आणि त्या दोन्ही एकमेकांवर विणलेल्या आहेत त्या दोन्ही कथा. ती ही चारही कॅरेक्टर्स ना एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. ती त्यातली ब्युटी आहे की ती तितक्याच स्ट्रॉंगली त्यांनी ती वयाने मोठं असलेल्या जोडप्याची गोष्ट पण मांडली आहे आणि तितक्या सुस्पष्टपणे मांडली आहे. ती मला फार भावली त्याच्यातली गोष्ट आणि त्याची भाषा मला खूप आवडली. इफ यू सी ट्रेलरमधले पण जे काही संवाद आहेत की आता एक आहे प्रश्न की माणसाला एकटेपणा हाच एक, हे इतकं खरं आहे ना जेव्हा आपण ऐकतो तेव्हा माय गॉड. किंवा ते माझं जे वाक्य आहे की आपण कोणाला आन्सरेबल नाही आहोत त्याच्यासारखा दुसरा पोरकेपणा नाही, हे इतकं ह्या पिढीसाठी खरं आहे. कारण ते इतके आत्मकेंद्रित बनलेत ना आता. आणि त्यांचा दोष नाही तो आमच्या पिढीचा दोष आहे. आम्ही त्यांना तसं बनवलं ॲज पेरेंट्स. इट्स नॉट देअर फॉल्ट. आवर पेरेंट्स वेर मच बेटर पेरेंट्स दॅन अस असं मला वाटतं या बाबतीत. सो ह्या ते खरेपणा खूप आहे त्या गोष्टीमध्ये, त्या स्क्रिप्टमध्ये, त्याच्या डायलॉग्समध्ये इतकी सहज आहेत की ते संवाद नाही वाटत असं तुमच्या मनातलं ते बोलणं वाटतं, ती तळमळ वाटते. आणि ॲज अ दिग्दर्शक त्यांनी त्याला संबंध दिलेली ट्रीटमेंट आहे ना ती पण तशीच आहे. अतिशय ट्रुथफुल, खूप सहजता आहे त्यातल्या स्टोरी टेलिंगमध्ये, त्याच्या दिग्दर्शनामध्ये. ती खूप सुंदर आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे तो खूप असा फ्रेश, खूप आयडेंटिफायबल असा तो सिनेमा झाला. आणि अनदर मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट वॉज या दोघांबरोबर मी पहिल्यांदा काम केलं जे मी खूप एन्जॉय केलं. अमेझिंग ॲक्टर्स आहेत दोघे जण, अमेझिंग ॲक्टर्स. आणि त्यांची इतकी छान बलस्थान आहेत ना दोघांची ॲज ॲक्टर्स. आणि बरोबर गिरीश होता ज्याच्याबरोबर ऑलरेडी आय एम व्हेरी कम्फर्टेबल वर्किंग विथ हिम. सो ती चौघांची भट्टी खूप छान जमली. आणि खरंच म्हणतो स्क्रिप्ट वाचल्यावरती ना काही म्हणजे मी आधी वाचलं पण मला माहिती होतं प्रिया करतेय तर माझ्या बरोबर समोर आलं की प्रिया ही वाक्य अशी बोलत. सो ते इतक्या चौघांचं कास्टिंग खरंच त्यांनी फार छान नेल केलंय ते. आणि त्यामुळे आपण असं म्हणूया सगळे बॉक्स टिक आहेत का हा सिनेमा जाऊन लोकांनी बघावा. की खूप उत्तम कथावस्तू, आयडेंटिफायबल, आत्ताची, एकदम आत्ताच्या युगातली दोन्हीही पिढ्यांसाठी. मग हे माझ्या पिढीतल्या लोकांनी पण येऊन जरूर बघावा आणि त्याच्या नंतरच्या पिढीतल्या पण लोकांनी येऊन जरूर. हा सगळ्यांसाठीचा एक असा उत्तम सिनेमा झाला. आणि निर्मिती मूल्य आमचे निर्माते आहेत इथे लंडनमध्ये जाऊन असा सिनेमा करणं इज नॉट इझी. आणि युनिट छोटं असतं, कितीतरी गोष्टी असतात. बरं त्यांनी सिनेमा काही फक्त ड्रॉइंग रूम करता मर्यादित ठेवला नाही तर आम्ही अगदी रेल्वे स्टेशन म्हणू नका बाकी पण बऱ्याच वेगवेगळ्या लोकेशन्सवरती शूट केलं. आणि खूप छान प्लॅन, मला ना 13-14 दिवसात झालं असेल ना. मी 12 दिवस केलं. 16 मी तुमचे आणखी पुढे 4 दिवस. युजली महिनाभर आपल्याला लागतो एवढ्या वेगवेगळ्या लोकेशन्स असताना, एकाच लोकेशन नाही. तर खूप छान रीतीने शूटिंग झालं आणि आय थरली एन्जॉयड डुईंग दिस फिल्म. यातनं निर्माता म्हणून एक कळत आहे मुंबईत स्टेशनवर शूट करणं कठीण आहे, लंडन मध्ये तू स्टेशन. हो. पण आता जसं मॅडम म्हणाल्या की अशा पद्धतीच्या गोष्टीला बारीकसा स्पर्श करून आधी पण कथा किंवा कोणत्या तरी वेगवेगळ्या माध्यमातून कदाचित झालं असेल. सर मला विचारायचं की आता आपण जेव्हा सिनेमे बघतो मराठी सिनेमे तर त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी नातेसंबंध येतच असतात. त्याच्यावर तुम्ही कोणता पैलू दाखवताय हे महत्वाचं आहे. जेव्हा ही कथा तुमच्याकडे आली, हा सिनेमा अशा पद्धतीने आपण करायचा असं म्हणलं तर निर्माता म्हणून तुम्हाला त्यातले चॅलेंजेस काय वाटले किंवा त्यातले प्लस पॉईंट्स काय वाटले? प्लस पॉईंट आता जसं आदित्यने सांगितलं आणि बाकी सगळ्यांनी पण सांगितलं तसं स्टोरीज सगळ्यात महत्त्वाची, गोष्ट खूपच महत्त्वाची होती आणि ती इतकी सुंदर लिहिली आहे ना. आता निवेदितांनी पण सांगितलं यातली भाषा, म्हणजे आत्ता आपण जे म्हणतो ना की सिनेमामधली भाषा हळूहळू खूप अशी म्हणजे नष्ट पावती जी मराठी आपली जी आहे ना. तर मला असं वाटतं की सगळ्यात मोठं बलस्थान याचं आहे त्यातले संवाद. आणि ते ज्या माणसांनी म्हणलेत ते तर खूपच कमालीची माणसं आहेत, ते चारही माणसं. सो त्यांच्या तोंडून हे संवाद ऐकताना आपल्याला खूपच अजून जास्त त्याची प्रचिती येते की काय नक्की ती भाषा किती समृद्ध आहे आणि कशी ती पोचते आपल्यापर्यंत. तर मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं ते माझ्यासाठी होतं. चॅलेंजिंग असं फार काही मला वाटलं नाही. याचं कारण मी आणि आदित्यने आधीपासूनही काम केलं आहे, उमेशबरोबर काम केलेलं आहे, प्रियाबरोबरही काम केलं होतं, डॉक्टर आणि निवेदितांबरोबर पहिल्यांदा काम केलं. पण फार गोड माणसं आहेत, अतिशय म्हणजे प्रेमाने आदर आणि अतिशय आपुलकीनं सांभाळून त्यांनी आमच्याबरोबर काम केलं. त्यामुळे चॅलेंजिंग काय नव्हतं. परदेशात शूटिंग करणं हे चॅलेंजिंग असतं. पण मला असं वाटतं की मी आता ओघाने आता इतके काही फिल्म्स केल्यात तिकडे, तर मला हळूहळू असं वाटायला लागलं की तिकडे काम करणं जास्त सोपं रादर दॅन आपल्याकडे.
महाराष्ट्रामध्ये खूप चॅलेंजिंग, सगळीकडेच शूटिंग करणं खूप चॅलेंजिंग असतं. पण सुदैवाने आम्हाला इतकी चांगली माणसं आणि इतकं सगळं छान प्लॅनिंग करून परदेशात शूटिंग करणं काही सोपं नाही आहे. सगळं जण म्हणतात की सबसिडीसाठी म्हणून आपण सिनेमा करतो आणि बरेच प्रोड्युसर तिकडे त्यासाठी जातात, पण उलट परिस्थिती आहे. सबसिडी हा त्यातला एक छोटा फॅक्टर आहे, पण सिनेमाची खरंच गरज असेल तर परदेशात जाऊन सिनेमा शूट करावा, अदरवाईज सबसिडीसाठी जाऊ नये. कारण आम्ही एक माणूस 10 जणांचं काम करत असतो, पैसे खूप कितीतरी पटीनं खर्च होत असतात. त्यामुळे ते सगळं प्लॅनिंग करताना, ते सगळं जमवताना खूप म्हणजे खूप दमछाक होते. सो पण ही सगळी मंडळी बरोबर असताना ते चॅलेंजिंग तेवढं वाटलं नाही आणि खूप मजा घेत सगळ्यांनी काम केलं. परदेशातल्या त्याचा अनुभव की तिकडे पेपरवर्क बऱ्यापैकी होतो, ब्युरोक्रेसी तिकडे प्रचंड पेपरवर्कवर अवलंबून असते. तर ह्या सगळ्या परमिशन्स, कारण तुम्ही समजा लंडन क्यूब किंवा अशा स्टेशनवर शूट केलं असेल तर त्याच्या परमिशन्स आणि एकंदरीत क्राऊड मॉनिटरिंग हा सगळा भाग अर्थात इतर चित्रपटांसाठी पण तो असणार आहे, पण या पर्टिक्युलर चित्रपटासाठी कितपत आणि कसा तुम्ही मॅनेज केला, का तिकडे काही आपल्या एजन्सीज किंवा असं काही आहे? हो, लंडनमध्ये शूटिंग्स का होतात फार, तर ते मुंबईसारखं आहे लंडन. म्हणजे इतकं शूटिंग फ्रेंडली पण आहे, म्हणजे कल्चर आहे तिथे, सिनेमाचं कल्चर आहे. सो त्याच्यामुळे तिथे तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी तिथे काय म्हणतात ना की सिनेमाच्या रिलेटेड अवेलेबल होतात, तिथे तसं काम करणारी माणसं आहेत. पण पेपरवर्क हे त्यांचं सगळ्यात म्हणजे काय स्ट्रॉंग पॉईंट असेल तर पेपरवर्क, ते नसेल तर काहीच होऊ शकत नाही. म्हणजे आम्हाला जेव्हा ट्यूब स्टेशनवर किंवा किंग क्रॉस स्टेशनला आम्ही शूटिंग केलं तर तेव्हा आम्हाला ड्रॉइंग काढून द्यावी लागतात की कुठे आमचा कॅमेरा असेल, कुठे ट्रायपॉड असेल, कुठे आमचा ॲक्टर उतरेल, कुठून कुठे चालत येईल, कुठून कसा जाईल आणि आमचे माणसं कुठे थांबतील, कोण कसं म्हणजे कुठे जाईल, ह्याच्यावर भरपूर म्हणजे प्लॅनिंग असतं. ते जर आम्ही जरासं इकडचं तिकडे केलं तर त्याचा वेगळा दंड लागतो. म्हणजे खूपच काटेकोर. म्हणजे एक छोटासा अगदी वेळ असेल तर एक किस्सा सांगतो. एक सिनेमा मी करत होतो लंडनला, ट्रफाल्गर स्क्वेअरला. ट्रफाल्गर स्क्वेअर तुम्ही बघितलं असेल लंडनचं, तर मध्ये असं ते सिंह आणि असं एक ते कारंजे वगैरे सगळे आहेत. या बाजूला ती नॅशनल लायब्ररी आणि या बाजूला त्यांचा अजून एक स्क्वेअर आहे. तर इथे शूटिंग केलं तुम्ही तर तुम्हाला 150 पाऊंड आहेत, इथे शूटिंग केलं तुम्हाला 200 पाऊंड आहेत, मध्ये जर तुम्ही गेलात तर 500 पाऊंड पर आवर आहेत. सो मला इथे परमिशन मिळू शकते कारण मला ते परवडतं, इथे परवडतं. मधलं शूटिंग करायला परमिशनला मला परवडत नाही. आमच्या एका माणसाने फक्त इकडनं तिकडे जाताना कॅमेरा फक्त मधनं नेला, एका माणसाला त्याला माहिती नव्हतं, तर त्या नेण्याचे 500 पाऊंड द्यावे लागले. फक्त क्रॉस करण्याचे रस्ता, कारण त्यांचेच कॅमेरा लागले, त्यांना मॉनिटर ते करतात आणि ते इतकं पाळावं लागतं सगळ्या गोष्टी की तुम्हाला कुठूनही म्हणजे चुकूच शकत नाही. कारण आपल्याकडे पैसे नसतात, मराठी सिनेमाकडे तर अजून नसतात. सो त्यामुळे हे खूप चॅलेंजिंग असतं. आपल्याला प्रत्येक गोष्टीचे परमिशन्स, पेपरवर्क खूप करावं लागतं आणि ज्याचा फायदा खरं तर इकडे काम करताना मला जास्त होतोय. उल्लेख येतोय संवादांचा, कारण आता मॅडमने जसा एका संवादाचा उल्लेख केला तसा अजून एक मला तो खूप जबाबदारीचा जे वाक्य आहे ते पण मला खूप आवडलं की जबाबदारी घेण्यातही आनंद आहे, असं आशयाचं एक वाक्य आहे. तर एकूणच सिनेमातल्या संवादांबद्दल किंवा भाषेबद्दल, काहीतरी वेगळी भाषा आहे किंवा प्रिया त्याच्याबद्दल तू सगळी कामं अर्धवटच करायची, हे जे काही बोलणं आहे ते संवाद आणि भाषेबद्दल काय मी ज्यावेळेला पहिल्यांदा वाचलं, म्हणजे विनोदाचा भाग आधी संपवतो, आम्ही पहिल्यांदा ज्यावेळेला वाचलं त्यावेळेला ती असं म्हणाली की तू मुद्दामून मला चिडवायला म्हणून लिहिलेलं आहे, खोटं आहे, असं नाहीच आहे, तू लिहिलेलं नाहीच आहे. कारण ती खरंच तशी म्हणजे भयंकर पर्टिक्युलर आहे ती. असं त्याच्यावरून आम्ही सतत तिला छळत असतो, चालू असते गंमत. मला असं वाटतं की हा सिनेमा हा शिक्षित मध्यमवर्गीय माणसाचा सिनेमा आहे की ज्याच्या काय म्हणू आपण, ज्याच्या अपब्रिंगिंगमध्ये जो वाढताना मोठा होताना ज्याच्यावरती भाषेचे चांगले संस्कार झालेत, ज्याला चांगलं ऐकता येतं, ज्याला चांगलं बघता येतं, म्हणजे ज्याच्या घरामध्ये गदिमा पुलं कल्चर आहे वरच्या पिढीकडे, ते लहानपणापासून स्वतः बसून ऐकलं नाही तरी हसते परहसते ज्या पिढीने ऐकलेलं आहे, ज्यांच्याकडे पुस्तकं घरात असतात, वाचली जातात, आपण ज्याला एक सुशिक्षित मध्यमवर्गीय माणूस, मग तो कुठेही महाराष्ट्रातला कुठलाही असो, की ज्यांचा जगताना शिक्षणावर, संस्कारांवरती विश्वास आहे, की फक्त कशाच्या तरी अगेन्स्ट जायचं, जातीय दंगली करायच्या किंवा ट्रोल करायचं, या गोष्टींनी जो त्रस्त होतो, ज्या गोष्टींनी जो दुखावला जातो, असा जो सामान्य मध्यमवर्गीय माणूस आहे आपला,
त्या मध्यमवर्गीय माणसाचा जो आता उच्चभ्रू समाजात कन्वर्ट झालाय आर्थिक सुबत्तेमुळे, पण मनानी जो छान नॉर्मल आनंदी जगणारा सुसंस्कृत माणूस आहे, त्या माणसांची भाषा काय असेल ती भाषा या चित्रपटातली भाषा आहे. आणि त्यामुळे ती ऐकताना आपल्याला त्या भावार्थासकट शब्द सुंदर होऊन येतात. त्यामुळे तर ते, आणि पुन्हा असं आहे की वाक्य कुठलंही लिहिलेलं असेल ते सुंदर तेव्हाच होतं ते डिलिव्हर जेवायला तो करणारा ऍक्टर जेवायला असतो त्यावेळेला. म्हणजे मी असं म्हणलं की काल काय रे मी गेलो आणि काय रे इतकं सुंदर होतं ना सगळं, या वाक्याला अर्थ नाही. आपण जेव्हा म्हणतो सुंदर हा शब्द ज्या सुंदरपणे यायला पाहिजे, उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर तसं कुठलंही लिहिलेलं वाक्य असतं त्याचं संवादात त्याच वेळेला रूपांतर होतं ज्यावेळेला तो ऍक्टर ते चांगल्या पद्धतीने डिलिव्हर करतो. त्यामुळे त्यांची जबाबदारी बऱ्याच वेळेला मला असं वाटतं की अभिनेत्याची जबाबदारी जास्त असते. लेखक लिहून मोकळा होतो, पण ते योग्य पद्धतीने पोचवणं त्याची जबाबदारी घेणं त्या वाक्याची अभिनेत्यांना जबाबदारी घ्यावी लागते लिहिलेल्या गोष्टींची. आणि ते जे करू शकतात त्यांनीच अल्टिमेटली आपल्याला जो हवाय तो भाव किंवा आपल्याला जे हवंय ते त्याचं रिॲक्शन निर्माण होते. त्यामुळे ह्या दोन्हीचा संगम आहे असं मला वाटतं. म्हणजे मी लिहिताना माझ्या पद्धतीने लिहिलं, पण ते माझं न वाटता त्या पात्रांचं वाटून त्यांच्याकडून ते येताना त्यांची वाक्य म्हणून येत आहेत. हे करण्यासाठी त्यांना खूप कष्ट करावं लागतात आणि त्यांचा खूप स्टेक असतो, कॉन्ट्रीब्युशन असतं. त्यामुळे मला असं वाटतं माझ्या लिखाणापेक्षाही जास्त त्या मंडळींचं कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे. मला विचारायचं आहे की आता आदित्यने बोलताना सांगितलं की ही यांच्या जनरेशनला अपील होईल किंवा सगळ्यांनाच अपील होईल, पण या जनरेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू दाखवणारी एक गोष्ट आहे. तुम्ही आता एक 4-4.5 दशकांचा तुमचा प्रवास आहे चित्रपटसृष्टीतला, पण त्याचबरोबर एक माणूस म्हणून सुद्धा तुम्ही हा प्रवास केलाय. समाजातली अनेक स्थित्यंतरं बघितली आहेत तुम्ही, पिढी दर पिढी या जी मूल्य बदलत आहेत ती तुम्ही बघितली आहे. आत्ता ही पिढी जी भाषा बोलते किंवा ही पिढी ज्या मूल्यांवर विश्वास ठेवते किंवा मूल्य नाकारण्याचा धाडसीपणा पण दाखवते, तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघता एक माणूस म्हणून आणि एक कलावंत म्हणून? पहिलं म्हणजे काही बाबतीत मला असं वाटतं की थोडीशी ती पिढी आत्मकेंद्रित झाली, जसं मी मगाशी म्हटलं तसं. म्हणून बऱ्याच जणांना लग्नच करायचं नाहीये, लग्न केलं तरी मुलंच नकोय, कारण ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे जी माझ्या आधी मला दुसऱ्या कोणाचा तरी विचार करायचा आहे, ही रिस्पॉन्सिबिलिटीज त्यांना नकोय. त्यामुळे कुठेतरी ते थोडेसे आत्मकेंद्रित आहेत. त्याच्या पाठीमागे मला असं वाटतं प्रत्येक घरामध्ये एक मुलगा एक मुलगी, राजकन्या राजपुत्र असतात. मग घरात जेवण कुठलं होणार, त्याला हवं ते. मग टीव्हीवरती सिनेमा कुठला, त्याला पाहिजे तो. तुम्ही करणार काय, त्याला हवं ते. हे पेरेंट्सनीच कुठेतरी धडे ते घालून दिलेले असल्यामुळे कसं झालंय की आय एम स्पेशल. कसं यू आर स्पेशल फॉर मी ॲज अ मदर, यू आर स्पेशल फॉर मी, दॅट डझंट मीन यू आर स्पेशल फॉर एव्हरीबडी. जेव्हा तू जगात जातोस तेव्हा तू कोणी स्पेशल नाही, तू सगळ्यांसारखाच एक व्यक्ती आहेस. हे कुठेतरी एज्युकेशन त्यांना दिलं गेलं जात नाही असं मला वाटतं. म्हणजे हे माझं भाष्य आहे त्याच्यावरचं. कारण आपण कसं म्हणतो भूक लागली की घरी गेला होती म्हणायला, तहान घरी गेल्यावर पाणी मिळेल. इव्हन अगदी तुम्हाला वॉशरूमला जायचं असेल थांबून ठेवायचं. आता आपण काय करतो, गाडी थांबवतो, एक बिस्लरीची बाटली देतो मुलाला, एक पटकन काहीतरी सँडविच घेऊन त्यांना खायला देतो, ताजच्या जवळ गाडी थांबवून ताजची बाथरूम वापरूया म्हणून त्यांना घेऊन जातो. सो तो पेशन्सच त्यांना आपण शिकवत नाही. जर आपण त्यांना स्वतःच्या बाबतीत पेशन्स शिकवत नाही, तो पेशन्स त्यांच्या लाईफ पार्टनर बद्दल कसा त्यांच्यापाशी असेल. हा आपणच आई वडील म्हणून शिकवत नाही आहोत त्यांना. आपण बाहेर कामाला जातो मूल सोडून, त्याचं इतकं गिल्ट असतं की परत आल्यावरती मी त्याला काय देऊ, किती देऊ, आणि थांब नवी सुंदर आलेली गाडी ती पहिली मी तुला देते. सो वी ट्राय टू कॉम्पेन्सेट ऑल दॅट टायमिंग दॅट वी हॅव नॉट गिव्हन द चिल्ड्रन. आपण त्यांच्यावर बसून पुस्तकं वाचत, मला आठवतं आमचं अख्खं पुस्तकात घर आमचं, तू म्हणालास तसा पूर्ण साहित्य सहवास असल्यामुळे म्हणजे आई आमची म्हणायची आम्ही वाचत बसायची, कोणी येऊन कपाटं लुटून नेली तरी कळणार नाही असे वाचनात रमलेले. तुम्ही आय डिड दॅट विथ माय सन. त्याला त्याचं एक आजार पण कारणीभूत होतं म्हणून. पण मग जेव्हा आई म्हणून मला माझा मुलगा सेल्फिश वागतो की अरे त्याला असं वाटत नाही, तो निघून गेला माझ्या मित्रांचं काही, त्यामुळे मला आज बरं नाही, त्याला वाटलं नाही माझ्यावर थांबावं. का वाटेल? कधी मी त्याला शिकवलं की नाही आज तू हे असं कर, आईचं हे केलं पाहिजे, नाही तू कर, असंच जर त्याला शिकवलं तर सडनली जेव्हा मला गरज आहे त्याला का थांबावं असं वाटेल? तो त्याच्याच मस्तीत असणार ना, तो त्याच्याच स्पीडने जाणार, तो का सडनली त्याचा मार्ग बदलेल?
सो नुसतं त्यांना ब्लेम करण्यात अर्थ नाहीये. येस, ही पिढी आत्मकेंद्रित आहे, पण त्याचबरोबर मला असं वाटतं आमच्या पिढीपेक्षा जास्त फोकस्ड आहे. आमच्या पिढीच्याला कसं तुम्ही कुठल्या साईडला जाता, सायन्सला मैत्रिणी जाते म्हणून जायचं काय, हॅव यू डिसाइडेड व्हॉट यू वॉन्ट आउट ऑफ लाईफ. ही मुलं 8वी 9वी ठरवतात त्यांना काय पाहिजे आयुष्यात, त्याशिवाय त्यांचं टिकाव नाही लागणार. द कॉम्पिटिशन इज सो कट थ्रोट. एकदा माझा मुलगा मला म्हटलं, अरे तू का WWF, त्याला अजिबात इंटरेस्ट नाही. ते का नाही, मित्र सगळे बोलतात ना, मग मी एकटा पडतो, मला बोलता येत नाही. सो मला त्या कॉन्व्हर्सेशनचा एक भाग व्हायचे म्हणून मला ते WWF बघायचं आणि वाचायचंय. सो हे इतकं पिअर प्रेशर आहे त्यांच्यावर. आज नाही बाबा मला नाही आवडत स्मोकिंग किंवा मला नाही आवडत ड्रिंकिंग म्हटलं तर तुम्ही ग्रुपच्या बाहेर पडाल ह्याची भीती आहे. सो इतक्या त्यांच्यावरती आणि इतकं त्यांना ऍट द टिप ऑफ देअर रिमोट कंट्रोल एवढं सगळं, एवढी इन्फॉर्मेशन आपण देतोय, टू मच. छोटेपणापासून मध्येच एक मोबाईल काढून घेतलं होतं, ते पॅन्डेमिक मध्ये परत त्यांच्या हातात गेले. त्यांना दुसरा इलाजच नव्हता, शाळा मिळणं त्या मोबाईलच्या थ्रू होत होती. सो मग आपण त्यांना दोष देणं बरोबर नाहीये. तर मला असं वाटतं थोडासा कुठेतरी आमच्या पिढीचा तो एक दोष आहे. त्याचबरोबर ही मुलं फोकस्ड आहेत, त्यांना आत्तापासून माहिती आहे त्यांना काय करायचंय. हे मी ऍक्टर्स बद्दल पण म्हणते. ते जिम मध्ये जातील, वर्कआउट करतील, त्यांना माहिती आहे आता मला नुसतं ऍक्टिंग नाही, आय हॅव टू कीप माय सेल्फ वेल. नाही तर पूर्वीचे सगळे हिरोज वगैरे आपण बघितले तर कशा प्रकारचे होते ना. पूर्वी धर्मेंद्र अगदी म्हणजे आजोबा होत आला तरी मैं फर्स्ट क्लास फर्स्ट आया म्हणायचा. तसं नाहीये ना आता. आता त्या वयाची मुलं आली आहेत काम करायला. ॲज इफ आय डोंट कीप माय सेल्फ वेल, एक माझ्यापेक्षा जास्त गुड लुकिंग यंग मुलगा येऊन माझी जागा घेणार आहे. मग माझी जागा टिकवण्यासाठी मला उत्तम माझं प्रॉपरली स्वतःला ठेवलं पाहिजे, स्वतःला प्रेझेंट केलं पाहिजे. स्मोकिंग बघा, ड्रिंकिंग बघा न करणारी मुलं आहेत. आता मी TV करते, आय लव्ह टू डू टेलिव्हिजन. किती मुलं आमची पॅकअप नंतर जिममध्ये जातात माहिती, दिवसभर 12-13 तास ही मुलं काम करतात टेलिव्हिजनची यंगस्टर्स. 13 तासानंतर ते रात्री जिममध्ये जातात आणि वर्कआउट करतात. किती डाएटवरती लक्ष देतात. सो हा मला त्यांचा उलट आवडतोय, त्यांच्याकडनं घेण्यासारखं आहे. दे आर फोकस्ड. आणि जसं आमच्याकडे होतं, मी बाबा कोणाला जाऊन अप्रोच करत नाही. मला असं समोरून येतं ते कामे, दुसऱ्याला जाऊन कामासाठी अप्रोच करणं हे कमीपणाचं वाटतं, विच इज रॉंग. आज तुम्ही तुमची CV घेऊन कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नाही का तुम्ही जाऊन लोकांना सांगत की बाबा, सो व्हाय नॉट ॲज अन ऍक्टर यू वॉन्ट टू से की ओके आय वॉन्ट गुड वर्क. जे नीना गुप्ताचं ना मला ग्रेट वाटतं, इफ यू रिमेंबर की आय वॉन्ट वर्क असं ती म्हणाली. तिच्यासारख्या बाईला एवढं काम केल्यानंतर म्हणावं असं वाटलं. लुक ॲट हर लेटर ऑन हाऊ वेल शी डिड. सो हा ह्या पिढीपाशी ना की हो मला काम पाहिजे. सो किंवा त्यांच्या कामाच्या बाबतीत ते फोकस्ड आहेत, स्वतःला काय मग तुम्ही आत्मकेंद्रित म्हणाल, त्यांना पाहिजे तसं ते करून घेत आहेत. मग दे आर नॉट फिलिंग सॅड. आपण कसं ते थोडंसं हुतात्मेगिरी करण्याकडे आमची पिढी गेली आहे की ओके मी हा सॅक्रिफाईस करायचा आहे मला, आणि मग त्याच्याबद्दल आपल्याला वाईट पण वाटतं की मला करायला का दिलं आहे सॅक्रिफाईस, जरा थांब म्हणायचं ना. सो दे आर नॉट लाईक दॅट. आय विल डू व्हॉट आय वॉन्ट. आय वॉन्ट टू प्लीज माय सेल्फ. आय वॉन्ट टू मेक माय सेल्फ हॅपी फर्स्ट. कॅपिटल आय हा त्यांच्या जनरेशनसाठी जास्त इम्पॉर्टंट आहे आणि दॅट्स ओके असं मला वाटतं. ती मुलं पण फोकस्ड आहेत. सो त्याला प्रोज कॉन्स दोन्ही आहे. सेम वे आय लुक ॲट अदर ॲक्टर्स ऑल्सो नाव डेज की खरंच ते फोकस्ड आहेत. येस, मोबाईलमध्ये गुंतलेले असतात, त्याच्यामुळे त्याचे जे काही दुष्परिणाम व्हायचे ते होतात. कधी कधी माझ्यासारखे काय ॲक्टर्स असतात ते पहिले ठेवून दे मग बोलायला ये, तुम्ही तुमच्या ह्यानी कराल तसं, कधी सीन वाचून येत नाही. आता तरी मला असं वाटतं इंडिव्हिज्युअलिस्टिक फरक पडत असेल, पण इन जनरल बघायला गेलं तर या त्यांच्या काही गोष्टी मला खूप आवडतात आत्ताच्या पिढीच्या, की दे आर रिअली फोकस, दे रिअली नो व्हॉट दे वॉन्ट, आणि ते तिकडे जाण्यापासून लाजत नाही किंवा कशाला ते कमीपणा मानत नाही की हो मला हे पाहिजे ना, ते मिळवण्यासाठी मी हे करायला तयार आहे. या गोष्टी मला त्यांच्या आवडतात. आता या पिक्चरमध्ये तुमचं आणि डॉक्टरांचं जे नातं आहे हे तुम्ही एकत्र आलायत का? ट्रेलर मध्ये तुम्ही आलात ते या दोघांसाठी आलात की काय एक्झॅक्टली, काय एकटेपणा फेस करायचा आहे? 12 तारखेला 12 सप्टेंबरला प्लीज थिएटरमध्ये जा आणि ह्या प्रश्नाचं उत्तर शोधा. इट्स अ व्हेरी ब्युटिफुल रिलेशनशिप उमा आणि माधवची आहे. त्यांनी खरंच त्याच्यासाठी बघावा. इवन या दोघांची पण रिलेशनशिप दाखवली आणि त्या दोघांची व्हेरी ब्युटिफुल रिलेशनशिप. इतका गोडवा आहे त्या सगळ्यामध्ये. म्हणजे
ती त्याच्याशी एक डायनिंग टेबलवरचा सीन आहे जिकडे ती प्रेमाने त्याला भरवते. मला खूप आवडलं. प्रिया हॅज डन सच अ वंडरफुल जॉब इन दॅट सीन. म्हणजे मी काम करता करता मी तिच्याकडे बघत राहिले होते, कारण तिने इतका सुंदर तो सीन केला ना. तो तिचा होता सीन कम्प्लिटली आमच्या चौघांमध्ये, पण इतका गोड केला तिने तो. सो त्याच्यामध्ये पण ती चिडलेली आधी खूप, पण नंतर त्याला ती शेवटी ते हे भरवते, ते जे तुझं म्हणणं ना वरतून कसे ते आतून खोबऱ्याची वडी. तर ते इतकं गोड आहे त्यांची रिलेशनशिप दोघांची, आणि ह्या दोघांची पण. सो ती काय एक्झॅक्टली एकमेकांसोबतची ते बघायला तुम्ही प्लीज चित्रपटगृहात या. कसं वाटतं जेव्हा इतकी ज्येष्ठ अभिनेत्री आपलं कौतुक करते जाहीरपणे, काय भावना येतात मला? छानच वाटणार ना. पण काय शब्दात तू कसं मांडशील ते? छान ऑफकोर्स वाटतं, पण तू कसं मांडशील? काय ना, ॲक्च्युली खूप लहानपणापासून त्यांची कामं बघत मोठे झालो आहे. म्हणजे ह्यांचे पिक्चर टी व्हीवरती असे करून पाहिलेले आहेत. सो छान वाटतं शाबासकीचं. खूप ग्रेटफुल वाटतं की आपण काहीतरी योग्य करतो आहोत, खूप चुकत नाही आहोत, थोडे इकडे तिकडे चुकलो तरी. पण मला सगळ्यात जास्त असं वाटतं की सॉरी मी आता बोलणार आहे निवेदिता, मला ना माझ्या खूप आईचा फील येतो तिच्या. आणि मला असं वाटतं की कोणत्या तरी आम्ही दोघंही ॲक्च्युली तसे आहोत की कितीही आपल्याला फॉलोअर्स हवे असले, कितीही काही हवं असलं तरी आम्ही जेन्युअनली इतके रूटेड माणसं आहोत की शेवटी आईवडिलांनी छान म्हणणं ह्याच्यात जे सुख आणि आनंद आहे ना, तो मला कुठच्या रिव्ह्यूनी पण मिळत नाही. सो मला तसं वाटतं, तिने जर कौतुक केलं असेल तर ते मला तितकं मनापासून छान वाटतं की आज माझी आई असती आणि ती बघत असती तर तिला हेच वाटलं असतं, किंवा आय एम शुअर की आज उमेशची आई असती आणि ती बघत असती तर ती एक्झॅक्टली हेच म्हणाली असती त्याच्याही बद्दल जे निवेदिता नाही म्हणते. सो आय थिंक ते फिलिंग ह्यापेक्षा मी जास्त अजून काही छान फिलिंग नाही असू शकत. प्रश्न विचारला कारण की जनरली ज्येष्ठ मंडळी असतात ती कला आत्ताच्या पिढीचं कौतुक करतातच, पण एका पर्टिक्युलर प्रसंगातलं पर्टिक्युलर एखादं काम आवडणं, इतक्या खोलवर जाऊन त्या म्हणाल्या तुझ्याबद्दल, म्हणून मी तुला स्पेसिफिकली हा प्रश्न लगेच विचारला. पण मी खरं सांगू का, हे मी आधीच्या आता काही इंटरव्ह्यूजमध्ये सुद्धा बोलले होते. चारीही ॲक्टर्सची म्हणजे मी चौघांचंही म्हणते की मी आधीही म्हटलं होतं की आत्ता जे म्हटलं तसं की निवेदिताताई आणि गिरीश सर ना एक खूप वडीलधारेपणाचा आपलेपणा, प्रेमळपणा आणि तरी सुद्धा त्यांच्याबद्दलचा एक प्रेमयुक्त धाक हे तिन्ही घेऊन येतात चित्रपटात. आणि ते खूप गरजेचं आहे आपल्याला आज आपण जगत असलेल्या नात्यांची खरी जाणीव आणि त्यांची खोली समजून आणि जाणून घेण्यासाठी. सो छानच वाटलं, मला मज्जा आली त्यांच्याबरोबर काम करायला. जेव्हा जेव्हा उमेश वेगवेगळ्या निमित्ताने इथे आलेला आहे तेव्हा आम्ही अनेकदा विचारले तुला की तू आणि प्रिया एकत्र कधी सिनेमात, तुलाही आम्ही विचारलेला आहे प्रश्न. तर अखेर तुम्ही तेव्हा आम्हाला उत्तर असं की एखादी चांगली संहिता मिळाल्यानंतर आम्ही एकत्र येणार. आता तुम्ही एकत्र सिनेमात दिसतातच आहात आम्हाला कलाकार म्हणून, तसं तुम्ही निर्माते म्हणून नाटकात आमच्या भेटीला येतात की निर्माता, तसं तुमच्या डोक्यात आता काही आणखीन वेगळ्या गोष्टी आहेत का निर्माता म्हणून म्हणा, किंवा आणखीन पुढच्या काही टप्प्यात जायचे कुठल्या वेगळ्या भूमिकेतून? आणि हे सक्सेसफुल होते, तुम्हाला मागच्याला जे हवं होतं ते आता आलोय आम्ही एकत्र, हा सक्सेसफुल झाला की मग पुढचा प्रयोग. पण पुन्हा एकदा सिनेमासाठी एकत्र दोघं तुम्ही काम करताय, तर तुम्हाला कसं वाटलंय एकूणच? कारण की ही जोडी आम्ही एका वेब सिरीज मध्ये बघितली, म्हणजे तुम्ही स्क्रीनवर म्हटलं तसं, नाटकात तर बघतच आहे, पण पुन्हा एकदा सिनेमातून तुम्ही दिसणार एकत्र काम करताना, तुम्हाला पुन्हा एकदा एकत्र काम करताना कसं वाटतं? पण बऱ्याच वर्षांनी, मला वाटतं 12 मी खरं तर अगदी खूप प्रामाणिक उत्तर द्यायचं तर असं काही वेगळं नाही वाटलं. म्हणजे आम्ही एकत्र एकमेकांना ओळखतो, एकमेकांची कामाची पद्धत माहिती आहे. एक गोष्ट जरूर जाणवते आणि जी आम्ही दोघंही अत्यंत विचारपूर्वक करतो ती म्हणजे आमचं नातं काय आहे हे ॲक्शन आणि कटच्या मध्ये येत नाही. म्हणजे आमचं नातं हे कटच्या नंतर येतं. बिहाइंड द सीन आम्ही काही टाइमपास करू, एकमेकांना बोलू, शिव्या घालू, भांडू, काही करू, पण त्या ॲक्शन आणि कटमध्ये आम्ही एकमेकांना
वैयक्तिक म्हणून एकमेकांचं काम कसं बरं होईल हे पण बघत असतो, पण ॲट द सेम टाइम समोरचा ऍक्टर आपला को ऍक्टर पण आहे, त्यामुळे त्याला त्याच्या कामाची, त्याच्या क्राफ्टची जी स्पेस द्यायला पाहिजे ती त्याला आम्ही दोघंही इक्वली देतो. तिथे आम्ही एकमेकांच्या कामात लुडबुड करायला जात नाही, किंवा तू हे करू नकोस, तू हे कर म्हणजे तू बेटर होशील, मी बायको आहे ना मग तुला कळत नाही का, असं काही नसतं. आय थिंक वी आर मॅच्युअर इनफ टू कीप आवर वर्क सेपरेट फ्रॉम आवर पर्सनल लाईफ. आणि ते आम्ही कितीही एकत्र काम केलं तरी, आम्ही नाटकात केलं तरी आम्ही तेच करतो आणि चित्रपटातही आम्ही तेच करतो. त्यामुळे 2 उत्तम प्रोफेशनल्स आणि 2 बेस्ट को ऍक्टर्स म्हणून आम्ही सेटवरती येतो. पण मग नंतर जे काही झिंजा उपटायचे असतात ते हॉटेल रूमवर जाऊन. मला त्याच्याबद्दलच विचारायचं तुम्हाला पण निवेदिता मॅम, की एकत्र काम करत असताना म्हणजे एखाद्या प्रोजेक्टवर एकत्र काम करतो ते युजली काम करणारे नवरा बायको वेगवेगळ्या ठिकाणी असतात, तेव्हा घरी येऊन आज दिवसभरात हे झालं असं साधारण डिस्कशन होत असतं. तुम्ही एकत्रच काम करता, एकत्रच वावरताय सेटवर, त्याच्यामुळे दिवसभरात हे झालंय हे सांगणं घरी आल्यानंतर एकमेकांना तसं काही राहत नाही. तर अशा वेळी परत आल्यानंतर घरी किंवा हॉटेल रूमवर आल्यानंतर ती जी एकमेकांची स्पेस आहे किंवा एकमेकांबरोबर वावरणं आहे ते कशा पद्धतीचं असतं? मी अशासाठी विचारतो, म्हणजे मला काही पर्सनल लाईफमध्ये डोकवायचं नाहीये, पण तू जे म्हणालीस की प्रोफेशनल आणि पर्सनल ही जी थिन लाईन आहे एकत्र काम करताना, ती सेटवर तर ठीक आहे मेंटेन करतात, पण घरी आल्यानंतर कसं असतं? तुला विचारलं निवेदित तू बोल. बायकांनाच आहे का प्रश्न? म्हणजे सगळ्यात उत्तर म्हणजे मला तुला असं म्हणायचं ऍज अ कपल, म्हणजे मी आणि अशोक एकत्र काम करत असतात असं तुला म्हणायचं ऍज अ कपल. तर आता आमच्या बाबतीत सांगायचं तर आपल्याकडे असं म्हटलं जातं की निंदकाचे घर असावे शेजारी. मी निंदकाशी संसारच करते. त्याच्यामुळे ते इतके प्रचंड क्रिटिकल असतात माझ्या कामाच्या बाबतीत. आम्ही एकत्र काम करताना मला अशोक बरोबर काम करायचं, आज बापरे आज घरातनं बाहेर पडून अशोक बरोबर काम करायचं असं मला वाटतं. कारण बिकॉज बेसिकली ही वॉन्ट्स मी टू डू वेल आणि वॉन्ट्स मी टू डू बेटर, त्याच्या पाठीमागचं आहे. आणि एक आपण म्हणू ना की तुम्ही प्रिन्सिपल बरोबरच काम करतात, आता त्यांना सगळं माहितीच आहे या पूर्ण विषयातलं म्हणून असेल. पण येस की मला उलट प्रेशर येतं अशोक बरोबर काम करताना. मग आय वॉन्ट टू बेटर, मला आय वॉन्ट टू सी अप्रिसिएशन इन हिज आईज, आणि ही इज द पर्सन की हू अप्रिशिएट्स ॲट द लास्ट. इस्पेशली मी, म्हणजे बाकीच्यांना कदाचित तोंड भरून कौतुक करायला येतो, माझं सर्वात शेवटी करेल. तर माझा अट्टास असतो की मी कसं चांगलं काम करेन असं असतं. पण परत आल्यावरती मग मी राणी असते घरी आल्यावरती. मग तसं तू म्हणतोस तसं असं पण होऊ शकतं ना की काय छान झालं दिवसभरातलं, बिकॉज तो दिवस तुम्ही शेअर केलाय. यु नो तुमचा आवडीचा विषय सेम आहे, दोघांनाही आम्हाला ऍक्टिंग आणि हे माध्यम ह्याच्यामध्ये प्रचंड इंटरेस्ट असल्यामुळे त्याच्यावरचं भाष्य होतं विच इज मोर इंटरेस्टिंग. की आता तुम्ही एकमेकांचा दिवस नाही शेअर करत, आता तुम्ही आणखीन काही चांगल्या गोष्टी त्याच्यातल्या शेअर करत असतात, बिकॉज यू ऑलरेडी शेअर्ड व्हॉट यू लव्ह द मोस्ट इन लाईफ. सो मला ऐकायचं पर्स्पेक्टिव्ह. घरी ऐकवतो ना. खूपच कठीण प्रश्न विचारतोस रे तू. नाही, आय थिंक मी आधीच्या पण प्रश्नाचं मला थोडंसं द्यायला आवडेल उत्तर, आणि त्याच्या पुढे मी ह्याचं कंटिन्यू करतो. आम्हाला एकमेकांबरोबर काम करणं हे कसं वाटतं याही पेक्षा ना मला आत्ता काय वाटतं माहिती आहे का, प्रेक्षकांना आमच्याबद्दल काय वाटतं इज इम्पॉर्टंट. कारण ना मी थोडा तुझा प्रश्न आल्यानंतर मी तोच विचार करत होतो. जेव्हा दादा एक गुड न्यूज हे नाटक चालू होतं ना, तेव्हा सतत प्रेक्षकांकडनं ही विचारणा येत होती की तुम्ही दोघं एकत्र नाटक कधी करणार. आणि कुठेतरी सतत 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 विचारल्यानंतर ना आमचं असं झालं, नाही यार आपण नाटक करायला पाहिजे दोघांनी एकत्र. आणि जरतरची गोष्ट तिकडनं तयार झालेलं एक कुठेतरी हे होतं. जरी आम्हाला ऍक्टर म्हणून आम्ही एकमेकांबरोबर काम करणं, पण तरी मला असं वाटतं आम्हाला खूपदा लीड प्रेक्षकांकडनं मिळतो. जसं तू म्हणालीस की आम्ही अनेकदा इथे इंटरव्ह्यूजला इंडिव्हिज्युअल आमच्या कामांसाठी जेव्हा येतो तेव्हा तुमच्याकडनं विचारणा होत होती की तुम्ही एकत्र चित्रपट कधी करणार. आणि कुठेतरी ना ह्याचा एक ऍक्टर म्हणून आम्हाला सुद्धा ते पॉझिटिव्ह वाटतंच, आम्हाला छान वाटतं, आम्हाला आनंद मिळतो. पण कुठेतरी प्रोजेक्टसाठी ना आम्ही सुद्धा त्या दृष्टीने विचार करायला लागतो, यार आज प्रेक्षकांना हवंय आपण एकत्र मोठ्या पडद्यावरती दिसायला हवंय. मग कुठेतरी आम्हाला सुद्धा वाटतं की यार असा चित्रपट आपण करायला पाहिजे दोघांनी,
कारण अल्टिमेटली ते प्रेक्षकांसाठीच असतं ना. शेवटी आम्ही हा चित्रपट प्रेक्षकांना दाखवणार आहोत आणि प्रेक्षक काय रिॲक्ट होणार इज आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर आम्हाला हा समोरनं रिस्पॉन्सच आला नसता तर कदाचित आम्ही त्या दृष्टीने विचारही केला नसता. पण माझ्या मते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आम्ही दोघं आम्ही अदरवाईज आम्ही निवडलंच आहे एकमेकांना, त्यामुळे आयुष्यभर आम्ही एकमेकांबरोबर असणार आहोत, आम्ही जगणार आहोत, आम्ही एकमेकांची सुखदुःख वाटून घेणार आहोत. सो आम्हाला सगळ्यात आता महत्त्वाचं आहे की आता आमच्यासाठी हा मोठा पडदा लोकांनी आम्हाला त्याच्यावर एक्सेप्ट करणं, त्याला आज जर ह्या चित्रपटाला प्रेक्षक जर थिएटरमध्ये आले की मग आम्हाला आपोआप हुरूप मिळणार आहे की नाही आणखी आपण एक चित्रपट करूया, अजून ह्याच्यापैकी काहीतरी जास्त चांगलं करूया. सो आय थिंक ही जास्त मजा आहे किंवा ह्याच्यासाठी आम्ही जास्त कलाकार म्हणून काम करत असतो, झटत असतो. तुझ्या प्रश्नाचं उत्तर तर खरं सांगू 2 वेगळी उत्तर आहेत याची. काही अशा गोष्टी आम्ही घरी जाऊन डिस्कस करतो किंवा हॉटेल रूमवर ज्या तिथे बोलता येत नाहीत. जिथे तोंडातनं आलेलं असतं पण एवढंच केलेलं असतं, ओके नंतर बोलायचं आहे. ज्या गोष्टी 4 चौघात बोलता येत नाहीत, एकमेकांच्या टेम्पर्स 4 चौघात काढता येत नाहीत, ते सगळं घरी गेल्यानंतर बोललं जातं. पण त्याचबरोबर आम्ही दोघंही म्हणजे मी स्वतः किती म्हटलं तरी इंडिव्हिज्युअली आज प्रियाचं जे काम बघतो ना तो मीही तिचा कुठेतरी फॅन असतो. म्हणजे आज ती हिंदीत जे काही काम करते आहे, तिची आता वेबसिरीज आलेली आहे, त्याच्या आधीसुद्धा तिची एक हिंदीची वेबसिरीज येऊन गेली. सो मी इंडिव्हिज्युअली तिचं काम, तिची डेडिकेशन, तिचं एक कलाकार म्हणून प्रोग्रेस जी ती करते आहे ना, हे मी जवळनं अनुभवतो आहे. प्रेक्षकांना तिची कामं दिसत आहेत पण त्याच्या मागे ती घरी असताना त्या रोलसाठी घेतलेली तिची मेहनत ही मी बघत असतो. तिला जो काही त्रास होत असतो, एखादी गोष्ट मनासारखी नाही होणार तर त्यासाठी तिला जो त्रास होत असतो तो मी बघत असतो. त्यामुळे ती कलाकृती आल्यानंतर मला सुद्धा इंटरेस्ट असतो की अरे ही एवढं घरी बोलते आहे, तिच्या एखाद्या प्रोजेक्ट बरोबर काम करताना ते कसं झालेलं आहे. मी प्रेक्षक बरोबरच मी तिचा नवरा म्हणून सुद्धा ते बघत असतो. त्यामुळे जेव्हा आम्ही एकत्र काम करतो तेव्हा डेफिनेटली कुठेतरी आमच्यातला कलाकार सतत जागा असतोच की बाबा आज तू हे केलं. कदाचित आमचं पहिलं म्हणजे माझं आणि तिचं दोघांचं आमचा दिग्दर्शक हा पहिला ऑडियन्स असतो. दिग्दर्शकाला ओके झालं की आमच्यासाठी ते हां चला मग आपण त्याचा पुढे. पण त्यानंतर मला असं वाटतं की नेक्स्ट इज आवर पार्टनर की बाबा तुला कसं वाटलं, आज आदित्यने ओके केलंय पण तुला वाटलंय का काही हे खटकलंय का तुला किंवा काय तो काम किंवा काहीतरी आवडलंय तर तू आज हे चांगलं काहीतरी हे झालं, मला ते खूप मजा आली. जे अनयुज्युअल असतं सगळ्याच सीनबद्दल आज 9 सीन झाले 9 सीनबद्दल बसून बोल असं होत नाही, पण तरी त्यातले काही हायलाईट्स असतात जे काहीतरी मनाला भेटलेलं असतं ते आपण शेअर करतो जेणेकरून एकमेकांना पण कुठेतरी आपण एनकरेज करत असतो. आणि जर नाही आवडलं, जर नाही मला तो तेवढाच सीन वर्क झाला असं मला वाटत नाही, मग दुसऱ्या दिवशी कदाचित आपण त्याच्यात काहीतरी इम्प्रूव्हमेंट करू शकतो का ह्याचा विचार असतो. बोल आता बास होतं किती बोल. मला आदित्य तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की लंडनला जाऊन शूट करणं किंवा कुठेतरी बाहेर जाऊन शूट करणं की जिकडे आपल्याला म्हणजे अर्थात आपल्या इथे करताना सुद्धा आपण टाईट शेड्यूलमध्ये असतो पण तिथे जास्त कारण निर्मात्यांचे पैसे खूप जास्त स्टेकला असतात. तर अशा वेळी ॲक्टर्सना कोऑर्डिनेट करून आणि बाकी सगळं युनिट कोऑर्डिनेट करून ते हाकणं हे दिग्दर्शक म्हणून या पिक्चरसाठी किती सोपं होतं, कारण अर्थात एक्सपिरियन्स आहेत आणि किती टफ पण होतं. खरं तर सोपंच होतं. याचं कारण असं आहे की जसं हुशार मुलांना अभ्यास करायला सांगावं लागत नाही तसं संवेदनशील माणसांना ना तुम्ही काय जबाबदारी घ्यायला सांगावं लागत नाही. माझ्या सुदैवाने ही माणसं अशी होती की यांना मला कोणालाही असं सांगावं लागलं नाही. एकच फायदा असा असतो की आपण सगळे तिथे 24 तास एकत्र असतो, सगळे एकत्र जातो येतो, कामाचा वेळ जास्त मिळतो ॲक्च्युली. आणि युनिटच्या बाबतीत म्हणशील तर लोड खूप जास्त असतो इतर टीमवरती, कारण हा मगाशी म्हणाला तसं की एका माणसाला 10 माणसांचं काम करावं लागतं, पण त्याचं प्लॅनिंगही आधी खूप करावं लागतं. सो ते जर झालं असेल तर ते सुविहितपणे पार पडतं. सॉरी. त्यामुळे तसा त्रास नाही. आणि दुसरं ह्याच्यात थोडासा मी रिलॅक्स का होतो, मी जरी पहिल्यांदा गेला तिथे तरी याच्या 8 सिनेमे आधी झालेले होते, त्यामुळे त्याला इतका अनुभव होता की तिथे प्रॉब्लेम्स काय काय येऊ शकतात. म्हणजे स्क्रिप्ट करण्यापासून तो सांगायचा हे नको करू, हे होणार नाही आहे, किंवा हे कर ना, मी बघतो कसं मिळवायचं ते दोन्ही पद्धतीने. की अरे आपल्या इथे एवढ्या परवानग्या लागतात,
तो म्हणायचा नाही ते मी करतो. शिस्तीने होतात पण गोष्टी होतात काही इथपासून फरक आहे तो. तर त्या अनुभवाचा खूप फायदा झाला मला. दुसरं थ्रूआउट सगळेच जण होतो त्यामुळे तशा अर्थाने सेटचं प्रेशर घेणं असा काही प्रॉब्लेम नव्हता, कारण हाही तिथे असायचा. काही प्रॉब्लेम आले तरी सुदैवाने काही आले नाहीत. तिथलं प्रेशर एकच असतं की वेदर रात्री 10पर्यंत सूर्यप्रकाश आणि मग एकदम एखादं नाईट सीन करायचं आहे तर धावपळ, तिथे ते सोडायचं असायचं लोकेशन. तर ते थोडे फार काय म्हणू आपण क्रिएटिव्हली कदाचित दिग्दर्शक म्हणून काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात, पण ते एवढेही मोठे नसतात की जेणेकरून सगळं गडबड होईल. थोडं ॲडजस्ट सगळीकडेच करावं लागतं, आपल्याला इथेही करावं लागतं. तिथपतच होतं ते, म्हणजे त्याच्यापेक्षा फार नाही. त्यामुळे माझ्या मते खूपच खरं तर सुकर होतं शूट करून. सिनेमा जसं उमेश मगाशी म्हणाला की आता आम्ही आलोय मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा एकत्र आलोय, तर तो लोकांनी सिनेमा चित्रपटगृहातून बघावा. मला याला जोडून प्रश्न तुम्ही सगळेच त्याची उत्तर देऊ, स्पेशली तुम्ही दोघे जण, की सिनेमाचं यश नेमकं कशात बघावं आपण किंवा सिनेमा करताना. कारण जनरली एखाद्या सिनेमाची संहिता छान असते, कथा छान असते, मांडणी विषय सगळं छान असतं, पण तितका प्रेक्षक चित्रपटगृहात बघायला जात नाही, पण तरी सुद्धा तो सिनेमा जे बघतात त्यांना आवडतोय. मग नेमकं बॉक्स ऑफिस वगैरे कलेक्शन हा सगळा व्यवसाय आहेच एका बाजूला, पण तरीही तुम्ही निर्माता, दिग्दर्शक किंवा कलाकार म्हणून तुम्ही त्या सिनेमाचं यश कशामध्ये बघताय? दिग्दर्शक म्हणून सांगायचं ना तर पहिला एडिट. आपण जी गोष्ट सांगायला घेतलेली आहे, ज्याच्यासाठी हा एवढा सगळा घातलेला आहे, ते सगळं ज्या वेळेला आपण शूट केलंय ते सगळं लागलंय, त्याच्यानंतर मी जो पहिला मनात सिनेमा बघितला होता त्याच्या जवळ जाणारा आहे का तो, किंवा किती जास्तीत जास्त जवळ जातोय? 100% कधीच नसतो. काही काही गोष्टी आपण एक्सपेक्ट केल्या नसतात, त्याच्यापेक्षा चांगल्या होतात. काही काही खूप आपल्याला वाटत असतं की हे सहज होणार आहे, ते तसंही होत नाही. हे सगळं होतच राहतं. पण दिग्दर्शक म्हणून मला असं वाटतं की पहिलं मी ज्या वेळेला एडिट बघतो त्यावेळेला, आणि दुसरं निर्माता आणि कलाकार माझ्याबरोबरचे बघतात त्यावेळेला, आणि तिसरं प्रेक्षकांची रिॲक्शन. हा झाला क्रिएटिव्ह भाग. तो कन्व्हर्ट होणं, तर लोकांना आवडणं. कारण दोन गोष्टी असतात. मी जरी दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केलेली असली तरी, किंवा लेखक म्हणून मी जरी करत असलो तरीही आधी मी प्रेक्षक असतो. मला प्रेक्षक म्हणून जे बघायला आवडणार आहे, किंवा मला प्रेक्षक म्हणून जे आवडतंय किंवा जे बघायला मिळालं नाही ते शोधात मी असतो, ते मी आणायचा प्रयत्न करतो. त्यामुळे क्रिएटिव्हली आनंद ह्या 3 टप्प्यांमध्ये मिळतो. दुसरं कन्व्हर्जन जर म्हणायचं आपण झालं तर लोकांना तो आवडतो. लोक मुळात माणसाचा शेअर करण्याचा स्वभाव असतो. मला एखादी गोष्ट आवडली की मला ती सांगायची वाटते. मला दुःख झालं तर मी म्हणतोय मला लागलं ना. तसंच आहे ना, ते लोकांना सिनेमा आवडला की ते सांगायला जातात दुसऱ्याला, आणि मग ते ज्या वेळेला त्याही माणसाला आवडतो तो अजून तिसऱ्याला सांगतो, आणि लोक प्रेक्षकगृहातून त्याचा आनंद घेतात. त्यावेळेला खरी मजा येते. निर्माता म्हणून हा जास्त चांगलं उत्तर देऊ शकेल. मी ह्या बाजूचं म्हटलं की लोक जेव्हा जास्त येतात त्यावेळी जास्त पैसे येतात, पुढचा सिनेमा करायला पैसे मिळतात. इट्स नॉट की लगेच गाड्या घोडे, पण निर्माता कशावरती उभा असतो असं मला वाटतं. तर त्या गोष्टींवरती आहे की आत्ता हा मी प्रोजेक्ट केला, याच्यातून मला एक मार्जिनल पैसे मिळाले तर मी अशासारखीच अजून एक चित्रपट पुढे करू शकेन, किंवा दुसरा विषय आला तर त्याला मी सपोर्ट करू शकेन. उद्या कोणीतरी असा एक वेगळा विषय घेऊन आला तर सपोर्ट करू शकेन. तर ते भांडवल उभं राहत जाणं ही मला वाटतं त्यातली ब्युटी आहे. ही मला वाटणारी ब्युटी आहे. आता निर्माता म्हणून आवडते. ते मार्जिनल नाही, माझ्यासाठी भरपूर मार्जिनल आहे ते. त्यामुळे नाही, खरं तर कोणाला बॉक्स ऑफिस यश नको असतं. म्हणजे सगळं झटतंय, आपण त्यासाठी झटत असतो. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर चालणं हे यशस्वी पणाचं काय म्हणतात मोजमाप आहेच आहे, ते मापदंड आहेच आहे तो. पण जसं कारण काय ना, नुसतं प्रोड्यूस करणं नाही, ती क्रिएटिव्ह प्रोसेस आहे. त्यामुळे ती असं कुठली तरी फॅक्टरी टाकल्यासारखं नाही. सिनेमा किंवा नाटक किंवा कुठलीही कलाकृती ती खूपच क्रिएटिव्ह प्रोसेस असल्यामुळे ती जेवढी स्क्रिप्टच्या लेवलला जेवढी भावली होती तेवढीच शेवटी साऊंड फायनल करून झाल्यानंतर जेव्हा प्रिंट आम्ही काढतो तेव्हा भावते का, तर ते माझ्यासाठी यशस्वीपणाचं पहिला टप्पा आहे. सो मला असं वाटतं की तिथे जर आम्हाला जे म्हणावं असं वाटतं ते जर 100% प्रयत्न करून म्हणलं असू आणि ते जर पोचलं असेल तर मग ते यशस्वी आहे. पुढे सिनेमाचं व्यावसायिक गणित इतकी असंख्य गोष्टींवर अवलंबून आहेत ना की त्याला आत्ता आपण म्हणजे काय म्हणतात अग्निपरीक्षाच आहे. ती रोज एक परीक्षा आहे. प्रत्येक पातळीवर काही ना काहीतरी अडचणी आहेत. सो ते त्याच्यातून
सगळं करून लोकांनी सिनेमा बघून ॲप्रिशिएट करून निदान त्याच्याबद्दल 4 चांगले शब्द आपल्याबद्दल म्हणले तर मला असं वाटतं ते यश माझ्यासाठी खूप आहे. अर्थात सगळ्यात आधी खूप बॉक्स ऑफिसवर करोडो रुपये मिळावेत हे आहे. आणि ते एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही मगाशी म्हणालात की हा साधारण अशा स्तरावरच्या लोकांचा सिनेमा आहे ज्यांच्याकडे कुलगरिमा कल्चर आहे किंवा ज्यांच्याकडे पुस्तकं आहेत, ज्यांच्याकडे कदाचित किशोरीताई किंवा सुधीर फडके बाबूजी ऐकले गेले. तर हा चित्रपट समजा अशा स्तरावरच्या लोकांचा असेल तर तो पॅन महाराष्ट्र कसा अपील होईल आणि का? माणसं सुसंस्कृत आहेतच. ज्यांचं जगण्यावरती प्रेम आहे, ज्यांना जगणं छान वाटतं, आनंदी वाटतं, त्या सगळ्यांनाच आवडणार आहे. मी म्हणतोय त्या विखारी वृत्तीबद्दल म्हणत होतो की ज्यांना जगण्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टीपेक्षा निगेटिव्ह गोष्टी दिसतात पहिल्यांदा, त्यांना कदाचित हा आवडणार नाही. कारण ते खूप जास्त पॉझिटिव्ह बोललोय मी जगण्याविषयी, त्यामुळे मग त्यांचा मूडच जाईल की हे काय, याच्यात काहीच नाही. कुणातरी मारलं पाहिजे, कुणातरी खून केला पाहिजे, कुठला तरी राग काढता आला पाहिजे. आत्ताची दुर्दैवानी आजूबाजूला सगळा विखार पसरतोय ना, त्याची भीती वाटते मला की काहीच कारण नसताना तरुण मुलं शिक्षण नसल्यामुळे आपला राग काढायचा म्हणून कोणी आपल्याला बघत नाही म्हणून फेसबुकवरती किंवा काय इंस्टाग्रामवरती कुठल्याही सोशल मीडियावरती कोणालाही उठून काहीही बोलतायत, कारण ते दिसत नाहीत. आणि ते द्वेष पसरवणं, विष कालवणं, यांनी ते त्यांचं विष बाहेर काढतात. फक्त त्यांची अस्वस्थता नाही आहे, हे असफल असणं आहे. कारण करायला काहीच नाही आहे माझ्याकडे, ना माझ्याकडे शिक्षण आहे, ना संस्कार आहेत, ना उमेद आहे, ना काही चांगलं करण्याची इच्छा आहे, तर मी फक्त डिस्ट्रॅक्शन करेन. दुर्दैवाने ह्या पद्धतीच्या विचारसरणीला एक गट पोसत राहतो ते तसं राहावं म्हणून. आणि हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं की आपण समाज म्हणून उन्नत होण्यापेक्षा आपण तो कसा खाली राहील, मागे जाईल, याच्यासाठी एक गट प्रयत्न करत राहतो आणि तो गट फोफावत जातो आणि जे परत विष पेरत राहतात. तर त्या समाजाविषयी मी म्हणत होतो की त्यांना नाही आवडणार. ज्यांचं जगण्यावर प्रेम आहे, ज्यांना माणसावर प्रेम आहे, ज्यांना छान जगायचं त्या सगळ्यांना हा आवडणार चित्रपट आहे. आणि शेवटचा प्रश्न सगळ्यांना विचारते की हा सिनेमा प्रेक्षकांनी का बघावा, हे तुम्ही प्रेक्षकांना काय आवाहन करा? एक शब्दात किंवा एका वाक्यात सगळ्यांनी सांगा. काही करोड. माझं खरं क्लिअर आहे, मला काही त्याच्यामध्ये दुमत नाहीये. पण आत्ताच्या या सगळ्या जे काय आता गोंधळ चाललाय, सगळं जे वातावरण, त्याच्यामध्ये एक खूप छान गोड आपल्याला हवी अशी वाटणारी साधी सरळ गोष्ट जर बघायची असेल ना, तर मला असं वाटतं की हा सिनेमा त्यांना खूप जास्त आनंद देईल. मला असं वाटतं की ज्या कारणासाठी सिनेमा करायला सुरुवात होते, प्रेक्षकांना आनंद मिळणं, आम्ही जो आनंद घेतलाय तो प्रेक्षकांनाही मिळावा आणि त्यासाठी त्यांनी सिनेमा बघणं आवश्यक आहे चित्रपटगृहात जाऊन. आणि तसं झालं तर ह्याची खात्री आम्ही देऊ शकतो की त्यांना नक्की आवडेल तो. 12 सप्टेंबरला बिनलग्नाची गोष्ट हा चित्रपट प्रदर्शित होत आहे संपूर्ण महाराष्ट्रात. मला आणि प्रियाला परत मोठ्या पडद्यावर पाहायचं असेल तर हा सिनेमा नक्की पहा. सगळ्या कुटुंबांनी एकत्र बसून बघण्याचा चित्रपट जर तुम्हाला पाहायचा असेल तर 12 सप्टेंबरला चित्रपटगृहात जाऊन बिनलग्नाची गोष्ट जरूर बघा. 12 तारखेला बिनलग्नाची गोष्ट आमचा चित्रपट रिलीज होतोय. अतिशय छान चित्रपट आहे, खूप सुंदर चित्रपट झालाय. तुम्ही नक्की एंटरटेन व्हाल ही आमची खात्री आहे. त्याचबरोबर एक मराठी माणूस म्हणून, मराठी प्रेक्षक म्हणून मराठी चित्रपटगृहात जाऊन बघणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी प्लीज घरातनं बाहेर पडा आणि हा चित्रपट तुमच्या अख्ख्या सगळ्या महिलांना आव्हान करते, कारण त्या घरातनं सगळ्यांना बाहेर काढतात. तर प्लीज तुमच्या नवऱ्याला, मुलांना सगळ्यांना घ्या आणि आमचा